राज्यामध्ये अतिशय वेगवान राजकीय घडामोडी सुरू आहेत. अगदी मुंबईपासून ते दिल्लीपर्यंत भाजपचे वरिष्ठ नेते यांनी बैठकीचा जोर लावला आहे. त्यातच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये काही वेळ जातात, पुन्हा ते महाराष्ट्रामध्ये येतात आणि महाराष्ट्रामध्ये येऊन त्यांच्या बैठकांचं सत्र अतिशय जोरात सुरू आहे. नेमकं काय घडतं यार महाराष्ट्रामध्ये ते आपल्याला पाहायचंय. नमस्कार, मी जितेंद्र जाधव आणि तुम्ही पाहत आहात बातमीचे बोला. महाराष्ट्रामध्ये राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आलाय. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानं त्या कारणाने थेट दिल्ली गाठत आहेत. दिल्लीमध्ये गेल्यानंतर ते वरिष्ठ नेत्यांच्या चर्चा आणि बैठकीमध्ये सहभागी होत आहेत. खात्रीलायक सूत्रांनी मिळालेल्या माहितीनुसार लवकरच राज्यामध्ये एक मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. विशेष म्हणजे भाजप पक्षांतर्गत बदलाचे वारे वाहू लागलेत. राज्यामधील मुख्यमंत्री बदलही अनिश्चित किंवा निश्चित मानलं जात आहे. कारण राज्यामध्ये जे मराठा समाजाचं जे आंदोलन आहे, मनोज जरांगे यांनी सतत केलेले मुख्यमंत्र्यावरती जे आरोप केले गेलेत, त्यानंतर जे मनोज जरांगे यांनी जे मराठा समाजाला जे आरक्षणासाठी जो लढा उभारलाय आणि त्या लढ्यातला विरोध म्हणून ओबीसींनी लढा उभारला गेला, हे सर्व गोष्टी राज्यातील ज्या घडत आहेत त्या गोष्टी केंद्रातील नेत्यांना खटकत आहेत. केंद्रातील नेत्यांना स्पष्ट वाटतं की राज्यामध्ये भाजपचा जनाधार हळूहळू कमी होतोय. कारण राज्यामध्ये नुकतीच राहुल गांधी यांनी पुण्यामध्ये विद्यार्थ्यांसोबत जी चर्चा केली, त्यानंतर राज्यामध्ये काँग्रेसही ताकद मिळालेली आहे. काँग्रेसचे वातावरण बदललेलं आहे. काँग्रेसमध्ये नवसंजीवनी निर्माण झाली आहे. या सर्व बाबी पाहता राज्यामध्ये आता मुख्यमंत्री बदलाचे वारे वाहू लागले आहेत आणि त्यातच मुख्यमंत्री पदासाठी जे ज्येष्ठ नेते आहेत राधाकृष्ण विखे पाटील त्यांचं नाव समोर येतंय. केंद्रात राज्यमंत्री असलेले मुरली अण्णा मोहोळ आहेत, त्यांचंही नाव समोर येतंय. त्यातच ज्येष्ठ मंत्री असलेले जे चंद्रकांत पाटील आहेत यांचंही नाव समोर येत आहे. विशेष म्हणजे केंद्रातील अतिशय दिग्गज असलेले जे गृहमंत्री आहेत अमित शहा यांचं स्पष्ट मत आहे की महाराष्ट्र हा मराठ्यांनी चालवावा आणि त्याच अनुषंगानं महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचा मुख्यमंत्री असावा हे त्यांचं मत आहे आणि त्याचनुसार राज्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये मराठा समाजाचा मुख्यमंत्री होईल अशी चर्चा सुरू आहे. मग ही चर्चा सुरू असताना देवेंद्र फडणवीसांचं काय, तर देवेंद्र फडणवीस हे अनुभवी नेते आहेत. राज्यासह केंद्रामध्ये त्यांना तितकाच मान आणि सन्मान आहे आणि ते प्रचंड हुशार आहेत. मग त्यांचं पुनर्वसन कसं करायचं, तर त्यांना केंद्रामध्ये मंत्रीपद आणि भाजपची जी महत्वाची कोर कमिटी आहे, जी भारतासाठी संपूर्ण देशासाठी जी भाजपची काम करणारी कोर कमिटी, यामध्ये मोजकेच एक 6, 7, 8, 10 लोक असतात. त्या कोर कमिटीमध्ये महत्वाचं स्थान देवेंद्र फडणवीसांना दिलं जाणार आहे. कोर कमिटीमध्ये देवेंद्र फडणवीस गेले की ते पंतप्रधान पदाच्या शर्यतीपर्यंत पोहोचले. तिथून फक्त ते 2 पावलं दूर आहेत असं निश्चित मानलं जावं. कारण देवेंद्र फडणवीस हे केंद्रात गेल्यानंतर पूर्ण देशातील भाजपवरती त्यांचं कंट्रोल निर्माण होणार आहे आणि ते भाजप पूर्णपणे ताकदीनं ते पूर्ण देशामध्ये पक्ष ताकद लावून ते पक्ष मोठा करण्याचं काम करत असताना ते त्यांचं ध्येय हे देशाच्या पंतप्रधान पदापर्यंत असू शकतं. आणि त्याच अनुषंगानं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ RSS ची पसंती ही मोठ्या प्रमाणात देवेंद्र फडणवीसांना आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे राज्यातून थेट केंद्रात जातील. केंद्रात कदाचित मंत्री होतील. मंत्री झाल्यानंतर भविष्यात ते त्यापुढे जातील. पण तोपर्यंत राज्यामध्ये भाजपनं प्रचंड बदलाचं वारं सुरू केलेलं आहे. राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात फेरबदल होणार आहेत अशी परफेक्ट आणि खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे. त्यातच राज्य मंत्रिमंडळाची जी बैठक आहे कॅबिनेटची, त्या बैठकीमधील काही बदल करण्यात आलेत. त्याचबरोबर इतर पक्षांबरोबर त्यांची चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी जे शरद पवारांचा पक्ष आहे तोही पक्ष सत्तेमध्ये सहभागी होतोय. तो कसा होतोय, तर राष्ट्रवादी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन ते एकत्र येत आहेत. दिल्ली असेल, मुंबई असेल आणि त्यांच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत. पण तोपर्यंत भाजपनं पूर्णपणे ताकद लावली. कारण येणारी विधानसभा ही भाजप सोबळावर लढण्याची चिन्ह आहेत. प्रत्येक पक्ष वेगवेगळा लढणार आहे आणि त्याच अनुषंगाने केंद्रातील नेत्यांनी स्पष्ट ठरवलेलं आहे की राज्यामध्ये बदल करायचा आणि राज्यामध्ये मराठा समाजाचा मुख्यमंत्री करायचा. कदाचित केंद्रात जास्त अनुभव असलेले, केंद्रामध्ये जास्त अनुभवी असलेले आणि ज्यांना भाजपच्या टीममध्ये अतिशय महत्वाचं मानाचं स्थान दिलं गेलं ते विनोद तावडे ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकतात. का होऊ शकतात, तर अनेक राज्यामध्ये भाजपची सत्ता आणण्यासाठी त्यांनी प्रचंड काम केलेलं आहे. त्यांच्या राजकीय आखणीने, त्यांच्या राजकीय मुत्सद्देगिरीने अनेक राज्यामध्ये भाजपची सत्ता आलेली आहे. त्यांनी अनेक राज्यामध्ये डॅमेज कंट्रोल केलेलं आहे भाजपमध्ये आणि त्यामुळे ते थेट दिल्लीमधून जे
आता जे पक्षीय संघटनेमध्ये ते काम करतात त्या संघटनेमधून थेट राज्याचे मुख्यमंत्री होऊ शकतात विनोद तावडे. त्यांनाही महाराष्ट्रामध्ये पाठवलं जाऊ शकतं. तर त्यातच भाजपने मुंबईमध्ये काही बैठका सुरू केल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी सर्वांसाठी आता स्नेहभोजनाचाही कार्यक्रम ठेवलेला असल्याची माहिती कळते. त्यामुळं येणाऱ्या काळात महाराष्ट्रामध्ये नक्कीच फेरबदल होतील आणि तो काळ काय फार दूरचा नसेल. अगदी 15-20 दिवसामध्ये राज्यामध्ये प्रचंड बदल होतील. पुढच्या 2-4 दिवसामध्ये त्याचे संकेत आणि ते स्पष्ट होईल. तोपर्यंत मात्र भाजपने प्रचंड गतीने प्रचंड वेगाने बदलाचे वारे वाहू लागल्याने ते भाजपमध्ये जे नेते आहेत, जे महत्वाचे लोक आहेत, त्यांच्या बैठका, त्यांच्या मिटिंगा, त्यांच्या दिल्लीला जाणं याच्यामध्ये प्रचंड वाढ झालेली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रात भाजपचा बदल होईल आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री विखे, मोहोळ, तावडे की पाटील हे स्पष्ट होईल. त्यामुळे यापुढचे अपडेट पाहण्यासाठी आमच्या बातमीचे बोला या डिजिटल YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडत राहा. तोपर्यंत धन्यवाद.